राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मागील 6 दिवस उपोषण केल्यानंतर आता चर्चा करायसाठी आणि बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सरकारने बोलवलं आहे। सर आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। सर काय सांगाल, कशा पद्धतीची आज चर्चा होणार आहे? आज सह्याद्रीवर बैठक आहे आपली, काय सांगाल? नाही हे बघा, आमचं आंदोलन सुरू असताना सरकारच्या वतीने सरकारचं शिष्टमंडळ म्हणून या राज्याचे बहुजन मागास ओबीसी बहुजन कल्याण मंत्री माननीय नामदार अतुलजी सावे, डॉक्टर परिणय फुके आणि इतर लोकांच्या सोबत जेव्हा हे शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करायला आलं होतं आणि आम्ही ज्या काही 14 मागण्या घेऊन उपोषण केलं होतं त्या 14 मागण्यांवरती सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यापैकी 12 मागण्या पूर्ण करण्याचं जे आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिलं होतं आणि 2 ज्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित मागण्या आहेत त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कॅबिनेटमध्ये ठेवून मान्यता घ्यावी लागेल। मग त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत आपण चर्चा करू असं म्हटल्यानंतर मंगळवारी त्यांनी मुंबईला बैठकीला आपण या अशा प्रकारचे निर्देश दिले होते। आम्ही समाधानी झालो होतो, उपोषण मागे घेतलं आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे उद्या 4:30 वाजता मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही जाणार आहोत। या बैठकीमध्ये आपल्याकडून कोण कोण उपस्थित राहणार आहे, कोणाकोणाला निमंत्रण आलेलं आहे, काय सांगा? या बैठकीमध्ये माननीय मंत्री महोदय आहे, डॉक्टर परिणय फुके आहे, आमच्या मागण्या ज्या ज्या विभागाशी संबंधित आहेत त्या संबंधित विभागाचे प्रधान सचिव आहेत, संबंधित अधिकारी आहे आणि आमची संघटना, एवढाच त्या पत्रामध्ये उल्लेख आहे, बाकी कुठलाही उल्लेख नाही। कुठेतरी राजकीय छगन भुजबळ असो, ओबीसीचे नेते आहेत, सरकारपासून ते नाराज आहेत, या बैठकीला त्यांना आमंत्रण आहे का? नाही, ते मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना स्वतंत्र निमंत्रण सरकारने दिलं असेल याची कल्पना मला नाही, परंतु आम्हाला जे पत्र मिळालेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नाही। कुठेतरी ओबीसीचा जो ओबीसी समाजाला आज GR निघेल, कशा पद्धतीने अपेक्षा कराल सरकारकडून? नाही, सरकारकडून आणि मी जर आत्तापर्यंत आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की हा जो शासन निर्णय 2 तारखेला निघालेला आहे त्याच्यामुळे 2 गोष्टी स्पष्ट आमच्या ज्या मागण्या होत्या की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये। सरसकट हा शब्द 2 वर्षापासून आंदोलनकर्ते वापरत होते, पण यावेळेस आंदोलनकर्त्यांनी सरसकट हा शब्द मागे घेतला। सरकार याच्या आधी सांगत होतं की आम्ही सरसकट प्रमाणपत्र देणार नाही आणि ज्या प्रेशरने ते सांगत होते शब्द त्यांनीच मागे घेतला आणि जो शासन निर्णय निघाला त्याच्यामध्ये ओबीसीतून आरक्षण सरसकट जाईल अशा प्रकारची कुठलीही तरतूद नाही आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोचला नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावे असा शुद्ध शब्दप्रयोग त्या शासन निर्णयात नाही, म्हणून आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। कुठेतरी काँग्रेस किंवा विजय वडेट्टीवार असतील, ते आज ओबीसीची बैठकसुद्धा घेणार आहेत, काय वाटतं? ते म्हणतात की आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि रस्त्यावरही लढाई लढू, काय वाटतं सर? काय एकदम भूमिका बरोबर आहे की कशा पद्धतीने? नाही, त्यांनी जो अर्थ काढला असेल त्याच्या आधारे त्यांचे हे स्टेटमेंट असतील, त्यांची भूमिका असेल, पण मी जबाबदारीपूर्वक मी जेव्हा एक आंदोलन करता आहे आणि वारंवार ओबीसीच्या हिताकरता, संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता आंदोलन करीत असतो। आमचं काही हे पहिल्या वेळचं आंदोलन नाही आहे, मागच्या वेळेसही आम्ही 1 महिना आंदोलन केलं, दरवर्षी आमचं राष्ट्रीय अधिवेशन होत असते। आताही ज्या दिवशी त्यांनी आवाज पुकारला, आम्ही आवाज पुकारला, दुसऱ्या दिवशी आम्हीसुद्धा प्रतिकार करून या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि आम्ही आंदोलन करत असताना आमची संविधानाच्या चौकटीत काय मागणी आहे, न्यायालयीन चौकटीत बसणारी कोणती, याचा आम्ही आग्रह धरत असतो आणि हे केल्यानंतर ज्या दिवशी शासन निर्णय निघाला त्याचं पूर्ण सखोल चिंतन मनन वाचन केल्यावरती आम्ही या निष्कर्षावरती आलो की यामुळे आपल्या आंदोलनामध्ये जी भूमिका आपण घेतली होती त्या भूमिकेला कुठेही धक्का लागलेला नाही, कारण सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करा असा आदेश नाही, कुणाही नवीन माणसाला ओबीसीमध्ये प्रवेश नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही। कुठेतरी काल जो GR निघाला तिथे जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला आता ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी रस्ता मोकळा झाला आहे आणि आपण म्हणताय की कुठे मराठा समाजाला ओबीसीमध्ये जागा मिळालेली नाही, तर हे दोन्ही विरोधाभासी वाक्य आहेत, नेमकं काय कशा पद्धतीने पाहाल? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे।
ते म्हणतात, पण कसं आणि कोणत्या मार्गाने त्यांच्यासोबत असणारे त्यांचेच सहकारी, माझे नाही, त्यांचे सहकारी जबाबदारीपूर्वक सांगून राहिले दररोज छातीठोकपणे की यामुळे आमच्या समाजाला काहीच फायदा झालेला नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा दोन मताचा प्रवाह आहे. ते म्हणतात आम्हाला झालं, बाकीचे अभ्यासक जे वर्षानुवर्षापासून चळवळीमध्ये काम करतात ते दावा करतात आहेत की याच्यामुळे आम्हाला कुठेही फायदा झालेला नाही. तसं आमच्यामध्ये मी म्हणतो की आमचं कुठेही नुकसान झालेला नाही. दुसरा प्रवाह म्हणतो की नुकसान झालं. मतांतरे समाजामध्ये, कारण 400 जातीचा असलेला 60% हा ओबीसी समाज आहे. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या नेत्यांमध्ये एका विशिष्ट गोष्टीवरती एकमत होईल, सहमत होईल अशी अपेक्षा मी कधीच करत नाही. पण मी अभ्यासांती जी भूमिका घेतो त्या भूमिकेवर नेहमी ठाम असतो. यावेळेससुद्धा मी ठाम आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करा अशा प्रकारची तरतूदसुद्धा या शासन निर्णयामध्ये नाही. नक्कीच कुठेतरी ओबीसी महासंघाकडून म्हटलं जात आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही या जी आरमधून, आणि त्यासोबतच या जी आर हा ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षणाचा रस्ता नाही, अशा पद्धतीचं बबनराव तायवाडे यांनी सांगितलं आहे. ऋषभ भरकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.